सावत नाईक विवाह सोहळा शुक्रवार दिनांक 2 रोजी एक्सप्रेस इन पंचतारांकित हॉटेलमध्ये थाटामाटात संपन्न झाला। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, दैनिक तिरंगा संपादक मालक सुरेश बाबूराव निकुम, सौ कविता निकुम, आर्किटेक्चर पूर्वा निकुम, उद्योजक संजूभाऊ निकम, शाहू शेठ निकम, दयावान बाबा, अशोक पंजाबी, राजू शिलावट, भ्रमर संचालक चंदूलाल शहा, नाशिक लोकशाही न्यूज संचालक विश्वासराव लचके, पीआय दिलीप ठाकूर, सुरेश आव्हाड, शेळके, शेखर फरताळे पत्रकार उपस्थित होते। पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, दैनिक तिरंगा संपादक मालक सुरेश बाबूराव निकम उपस्थित। वरिष्ठ पत्रकार राजकीय विश्लेषक गणेश सावंत यांचा वाढदिवस साजरा झाला। राज्यमंत्री दिलीप खैरे नगर मेळावा तयारीत होते, मात्र त्यांचाही वाढदिवस शुभचिंतन करण्यात आले। अवघ्या 5 मिनिटाच्या आगळ्यावेगळ्या नाविन्यपूर्ण अभिष्टचिंतन आयोजनाने विवाह सोहळ्याची रंगत वाढली। उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात अभिष्टचिंतन सोहळ्यास दाद दिली। नाशकात आलेले पोलीस निरीक्षक मधुकर कड यांना व्यासपीठावर बोलून सन्मानित करण्यात आलं। हा खासगी सन्मान सोहळा शुभफलदायी ठरला, कारण दुपारी सन्मान आणि सायंकाळी पपो ठाणा सुभेदारांची माळ गळ्यात पडली। भद्रकाली पपो नाशिक रोड ठाणा गंगापूर आडगाव इन्चार्जशिप मिळणे मानाचे कर्तबगारीचे लक्षण मानले जाते। भद्रकाली सुप्रीमो पीआय गजेंद्र पाटील सरांनी कड यांचे सर्वप्रथम अभिनंदन केले। नाशिक लोकशाही न्यूजने सर्वप्रथम थेट ठाण्यात जात कड यांची प्रत्यक्ष भेट घेत वेलकम नाशिक केले। गुड पर्सन ऑलवेज डू गुड वर्क, पिंपळ रोपण जतन करा, औदुंबर वृक्ष तोडणारेच धडा शिकवा।